नमस्कार. 22 जानेवारी राम प्रतिष्ठा कशी करायची, तर चला आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला आता तिथे जायला शक्य नाही, त्यामुळे प्रत्येकाच्या घरोघर या अक्षदा आलेल्या असतील. तर कदाचित काही ठिकाणी नसतील आल्या, तर ह्या अक्षदा आमच्याकडे पण पोहोचल्या नाही. तर आम्ही आता काय करणार आहे, मी घरच्या घरीच आपल्या ज्या घरातल्या अक्षदा आहे त्या घेतलेल्या आहे, त्याच्यात थोडी हळद मिक्स केलेली आहे, हे पूर्ण काढून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपण एक तांब्या घ्यायचा आहे, त्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या तांब्यामध्ये ह्या अक्षदा आपल्याला भरून ठेवायच्या आहे, तांब्या भरून. त्यानंतर आपण एक नवीन लाल वस्त्र घ्यायचं आहे, त्यामध्ये हा तांब्या रात्रभर आपण असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण या तांब्यातल्या ज्या अक्षदा आहे त्या घेणार आणि आपण त्या अक्षदांचा असा वापर करणार आहे का, म्हणजे जय श्रीराम हे नाव आपण एका पाटावर काढायचं आहे. तर एक पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल वस्त्र घ्यायचं आहे अंथरून सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहे. त्यानंतर आपण इथे दिवा पण लावून घेणार आहे. तर दिव्याची सुद्धा आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायची आहेत. गणपती बाप्पाला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायचे अर्पण करायचे. त्यानंतर प्रसाद ठेवायचा गुळ आणि खोबऱ्याचा. इथे फळं पण ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण या जे आपल्याकडे ज्या अक्षदा आहे त्याचा तुमच्याकडे जर आलेल्या असतील अक्षदा, तर तुम्ही सुद्धा काही तुमच्या घरातल्या याच्यामध्ये थोड्या मिक्स करून असं आपण नाव काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही फोटोसुद्धा इथं मांडू शकतात. तर या अक्षदाने आपण जय श्रीराम हे नाव काढायचं आहे. त्यानंतर याच्यावर थोडेसे हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायचे आहे, ओवळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण प्रसादासाठी आता लाडू ठेवते, म्हणजे जे दिवाळीला आपण फराळाचं ठेवतो ते आपण इथं ठेवून घ्यायचं आहे, किंवा फळं ठेवले तरी चालेल, किंवा त्यामध्ये आपण थोडेसे धने गूळ तीळ आणि तुळशीपत्र आपण अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सुद्धा देवांची पूजा करायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे. तर जे आपण इथे दिवे घेतलेले आहे, म्हणजे लावून ज्या पंत्या आहे 5-10 अशा संख्यामध्ये आपण पंत्या लावून घ्यायच्या आहे. तर 2 पंत्या आपण काय करायचे आहे, आपल्या इथे जे मेन दरवाजा आहे तर तिथे आपण थोडेसे फुलं, म्हणजे जे फुलं आहे ते आपण इथे दरवाजामध्ये थोडेसे टाकून घ्यायचे आहे, पसरून घ्यायचे आहे फुलाचे जे पानं विणं आहे ते. आणि त्यानंतर आपण इथे 2 पंत्या लावायच्या आहे दरवाजामध्ये. त्यानंतर आपण तुळशीला एक पंती लावणार आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे तुम्ही इथं पूजा मांडली आहे तिथं सुद्धा एक पंती लावायची आहे. तर अशा आपण इथे पंत्या लावायच्या आहे. त्यानंतर आपण ही पूजा अशीच रात्रभर ठेवणार आहे. तर ही पूजा तुम्ही कधीही मांडू शकतात. सकाळपासून आपल्याला ही पूजा सुरू होणार आहे, तर तुम्ही ही पूजा सायंकाळी सुद्धा मांडू शकतात आणि ही पूजा आपण रात्रभर अशीच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा काढायची आहे. तर आपल्याला आता ह्या अक्षदांचं काय करायचं आहे पूजा काढल्यानंतर, तर ह्या अक्षदा आपण आपल्या देवघरामध्ये म्हणजे या गोळा करून घ्यायच्या आहे आणि आपल्या देवघरामध्ये एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे. जेव्हा कधी आपण अयोध्येला जाऊ तेव्हा ह्या अक्षदा सोबत घेऊन जायचे आहे. तर अयोध्याचा राजा हा श्रीरामाची प्रतिष्ठा म्हणजे सोहळ्याला अवघा काही तासाचा अविद्या शिल्लक आहे. गेल्या 500 वर्षापासून इतिहास असलेल्या लढ्याला यश आले आहे. अयोध्या म्हणजे राम मंदिर. उद्या सोमवार रामलालचा प्रतिष्ठा होणार आहे. या संदर्भात मंगळवारपासूनच 6 दिवसाची विधी करण्यात येणार आहे. काल शनिवारी 5व्या दिवशी रामलालची मूर्ती म्हणजे शुक्र दिवस आणि फल दिवस ठेवण्यात आली होती. आजही तो दिवस विधी केला जातो. आजचा कार्यक्रम खूप खास आहे. आज दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू राहतील, म्हणजे 125 कलशांच्या पवित्र पाण्याने देवांना स्नान करतील. यानंतर शय दिवस आणि संस्काराचा भाग म्हणून लोरी ऐकून तुम्ही झोपाल. यानंतर 22 जानेवारी सकाळी मंगल ध्वनीद्वारे टाळ्या वाजून हा मंत्रोच्चार करून त्यानंतर भगवंताचा जयजयकार केला जाईल. यानंतर प्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम होईल. तर हा होता माझा एक छोटासा व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.